हो हो हो, सगळी तयारी झाली आहे, तुमचीच वाट बघतोय. हा हा, या 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 या. कुठे पोहोचले डबेवाले दादा? पोहोचतील, त्यांचाच फोन होता. प्रमिला ताई, भानुजी या या या. बाय. नमस्कार. पाणी या, आहे. बसा, बसा. बसा ना बसा ना, या ना या ना. नमस्कार. या, या. कशी आहे? नमस्कार. प्रमिला ताई, बाहेर सजावट खूप सुंदर झाली आहे. हो ना. हाय शरू, कशी आहेस? मी मस्त आजी. भानुजी चहा करू का कॉफी? मस्त आल्याचा चहा. मला चहा. आल्याचा चहा? काही चालेल. बापरे. चालेल ना. हा चहा घ्या. तेजस्विनी ताई नाही आल्या का? आईला जरा काम होतं. जाऊ देव, ती मुकली असं म्हणायचं. भानुआजी, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास असतो. आज आषाढी एकादशी निमित्त आपल्या घरामध्ये एक खास कार्यक्रम असतो. जे डबेवाले वारकरी आहेत ना, त्यांचं आपण घरामध्ये भजन ठेवतो. हे सगळे डबेवाले दादा आपले दिवसभर कष्ट करतात आणि जाताना येताना ना ते ट्रेनमध्ये भजन गातात. अहो, त्यांना कसं माहिती असेल? अरे. त्या कुठे ट्रेननी प्रवास करतात? विसरलो मी. अहो, मी पण ट्रेननी प्रवास केलाय आणि ऐकून आहे, पण तुम्ही त्यांना जे बोलवलंय ना, ते फारच छान केलंय. अहो, दरवर्षी येतात ही लोक आणि त्यांचा भजनाचा कार्यक्रम दरवर्षी असतो आणि त्यांची सेवा म्हणून आम्ही स्वतःच्या हाताने जेवण बनवतो आणि आज हे जेवण आपण सगळ्यांनी मिळून बनवायचंय. अरे वा, खूप छान. पण एवढंच आहे की मला ना तुमच्यासारखं खाली बसून नाही जमणार ते, पण मला जमेल तेवढी मदत करीन. काय ना, गुडघे दुखतात हो थोडेसे अलीकडे. तुम्ही अजिबात काळजी करू नका भानुआजी, आम्ही आहोत ना. तुम्ही आहातच एवढे सुगरण, मग काय. पहिल्यांदाच या कार्यक्रमाला तुम्ही आलायत ना, तर तुम्ही खाली नका बसू. तुम्ही इथे स्वामींच्या बाजूला बसा, म्हणजे तुम्हाला त्रास नाही होणार. सगळं पूजा वगैरे पण बघता येईल तुम्हाला. हा, आणि स्वयंपाकाची तर काळजीच करू नका, एवढे सगळे जण आहोत ना आपण. मला आवडेल. तुम्हाला माहितीये, मागच्या वर्षी ना समायराला वरीचे तांदूळ आणि साधे तांदूळ यातला फरकच कळत नव्हता. पण नशीब माझं मी तिथे गेली, नाहीतर तिने ना उपवासाच्या नावाला सगळ्यांना इंद्रायणी भात दिला असता खायला. हो, पण आमच्याकडनं आहे ना 2 हट्टे कट्टे गडी आहेत बरं का कामाला, तुम्हाला मदतीला, आणि तेही फुकट. पप्पा, आम्ही दोघं, तुमची गर्ल गँग, एवढे सगळे लोक असताना तुम्ही काय टेन्शन घेताय? आम्ही करू ना सगळं. आशू शिकवेल ना मला. ओ सुभाषराव, डबेवाले दादा आले. चला आपण विठ्ठल रखुमाईची पूजा करूया. हा,